नागपूरमधल्या पोहरा नदीला पूर आलेला आहे। कुडकेश्वर परिसरात पाणी भरलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे नदीच्या पुरात 10 नागरिक अडकलेले आहेत। महापालिकेच्या पथकाकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। पोहरा नदीला पूर आला असल्यानं कुडकेश्वरमध्ये 10 नागरिक आता अडकले असल्याचं वृत्त आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण पाहतोय कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे। 10 नागरिक या ठिकाणी अडकलेले आहेत, त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे या ठिकाणी केले जात असल्याचं आपण पाहतोय। आज नागपूरमध्ये जर आपण पाहिलं तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे। शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी दिली आणि आता हे 10 नागरिक अडकले। पाऊस जो आहे तो नागपूर शहरामध्ये या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून घेऊयात। पराग, सध्या काय अपडेट? या 10 नागरिकांना कशा प्रकारे वाचवलं जातंय? हुडकेश्वर परिसरामध्ये ज्या पद्धतीने हे लोक अडकले होते त्यांचा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाला आहे। आपण पाहू शकतो जे एनएमसीची जी रेस्क्यू टीम आहे ती बोट घेऊन गेली होती आणि काही लोकांना त्यांनी सोबत सुद्धा आणल्याची माहिती दिसते। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो ते याच भागाकडे येतात ज्या ठिकाणाहून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं होतं। काही कुटुंबियांना वाचवले असल्याचं जे आहे ते बचाव कार्य झाल्याचं आपल्याला दिसते आहे। एनएमसीची जी आहे बोट आहे ती बोट आता या ठिकाणी येतात ज्या ठिकाणी पाणी कमी आहे। या ठिकाणी त्यांना जे आहे उतरवण्यात येईल। या ठिकाणी स्थानिक प्रशासनाने महसूल प्रशासनाचे अनेक कर्मचारी वगैरे इथे उपस्थित आहे। त्यामध्ये तलाठी आहे, महसूल कर्मचारी आहे, माजी नगरसेवक सुद्धा या ठिकाणी आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो ती बोट आहे तशी जवळ येत आहे। त्यामध्ये 2 ते 3 लोकांना बचाव कार्य केल्याचं समजते आहे। त्यांचं नाव काय कळू शकेल का? काय नाव आहे? योगेश मडावी। माझं योगेश मडावी। हे जाधव फॅमिली आहे। हे जाधव फॅमिली असल्याची जी माहिती आहे ही सांगितली जात आहे आणि त्यांना वाचवण्यात आलंय। किती जण आहे सगळे? ते 3 लोक आहे, आणखी बाकी पुन्हा लोक आहेत तिथे। 3 लोक जे आहे त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आणखी लोक जे आहे अडकून असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। आपण पाहू शकतो ही बोट जी आहे ती आता हे दुर्वांकुश नदीच्या गेटवर पोहोचलेली आहे आणि हे 3 लोकांना जे आहे रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। रेस्क्यूची ही जी एनएमसीची जी टीम आहे त्यांनी ह्या 3 लोकांना जे आहे वाचून या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो या ठिकाणी जे आहे 3 लोक आहेत, त्यामध्ये एक मुलगा आहे, एक महिला आहे आणि पुरुष आहे। त्यांनी घरातले साहित्य घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहे। ज्या पद्धतीने हे रेस्क्यू ऑपरेशन आता बऱ्यापैकी जे आहे 3 लोकांना काढण्यात यश आलेलं आहे। आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, केव्हापासून तुम्ही अडकून होते? आम्ही कालपासून सर। कालपासून होते। तुम्ही कोणाकोणाला फोन केला प्रशासनाला? आम्ही मडावी सरांना बी केला होता कॉल आणि ते आमचे जे नेबर्स आहे बावणे त्यांना पण केला होता। कोण कोण होतं तुमच्या घरी? आम्ही 3घच होतो। 3 लोक हो, आणि अदर बाकी इकडे 4 जण लटकले। आणखी 4 जण हो। काय सांगाल कशा पद्धतीने? सर मी तर म्हणते की लवकरात लवकर ही सुविधा व्हायला पाहिजे, कारण इतकी खूप दरवर्षी हाच प्रॉब्लेम राहते। दरवर्षी हीच अडचण राहते। तो नाल्याला पटकन आपण पाहू शकतो ज्यांच्या डोळ्यांमध्ये ते अश्रू आहे। दरवर्षीची खरं तर ही अडचण आहे, त्यांचं ते दुष्काळ अडचण आहे। दरवर्षी हीच परिस्थिती उद्भवते, दरवर्षी तुम्ही अडकता। अश्रू आपण त्यांच्या डोळ्यांमध्ये पाहू शकतो आहे। नक्कीच या लहान मुलाला सुद्धा वाचवलेला आहे। काय सांगशील, दरवर्षी अशीच परिस्थिती मित्र? हो, तशीच राहते। ट्युशन पडते रोज, त्याच्यामुळे ट्युशन पडते। जे आहे पथकाने जे महत्त्वाचं काम केलं, 3 लोकांना खरं तर या ठिकाणी जे आहे बाहेर काढण्यात आलं। आणखी 4 लेबर जे या ठिकाणी अडकले असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे आणि हे कुटुंबियांनी सांगितलं आहे। मुलांची ट्युशन असते, दरवर्षीची हीच परिस्थिती असल्याचं सुद्धा या नागरिकांकडून सांगितलं। आणखी 3 ते 4 जण काका काय नाव आहे तुमचं? कोण? अमोल जाधव। कोण अडकलाय? आता नक्की माहित ना, 4 जण लटकले तिकडे। 4 जण हो। कोण आहे ते मला तेवढं माहित नाही। आमच्या त्या शेजारी ते कोणते आहे 4 जण नाही, त्यांचीच जे आहे आणखी 4 जण अडकल्याचे जे आहे या जाधव कुटुंबियाकडून सांगितलं जातं आणि पाहू शकतो आपण ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे। सोबत बातचीत केलेली आहे, पुन्हा एकदा त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करा आणि किती दिवसांपासून ते ही परिस्थिती सहन करताय, कधीपासून अडकले या संदर्भात सविस्तर माहिती घ्या। काय सांगताय? दरवर्षी हीच परिस्थिती? दरवर्षी हेच राहते। किती वर्षापासून तुम्ही इथे राहतात? हे आता 3 महिने झाले। 3 महिने झाले? हो, 3-4 महिने। अशीच परिस्थिती? हो, हेच नेहमी हरेक वर्षी अशीच परिस्थिती राहते। नाही, मागच्या वर्षी पण होतो। मोठा पूर आला? नाही, नव्हतो। या वर्षी या भागातली अशी परिस्थिती असल्याचं सांगितलं। स्थानिक नागरिक आहे, काय परिस्थिती राहते दादा इथे? कारण जास्त पाऊस झाला तर परिस्थिती खराब होते। सर्व सविस्तर अपडेटसाठी तर पोहरा नदीला पूर आलेला आहे, 10 नागरिक अडकलेले आहेत आणि दरवर्षी आम्हाला याच यातना सहन कराव्या लागतात असं त्यांचं म्हणणं आहे। पोहरा नदीचा पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे
पाणी सप्लाय यामध्ये 3 घरात आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.